असतो। जन्माला आल्याच्या नंतर मायबाप सर्वप्रथम आई गुरु, तदनंतर मायबाप हो जन्माचं असणारं विस्मरण करून स्वतःचं कष्ट करून मुलांना शिकवणं आणि घडवणं याच्याकरता बाप गुरु असतो। पण त्याच्यानंतरही असणारं या विश्वाची महती प्रतिपादन करून या विश्वाचं लिंक देण्याकरता मायबाप गुरु करावा लागत असतो। तसं जर पाहायला गेलं तर जन्मामध्ये प्रत्येक विषयाला गुरु आहे मॅम। जो जो घेतला म्या त्याचा खून तो तो गुरु केला जा। ज्याचा ज्याचा आपला आपण अनुभव घेत असतो। भलेही माय बापा त्या ठिकाणी जर बायकोनं जर उपदेश केला तर तिनं ही चांगली जर प्रतिक्रिया दिली तर एका ठिकाणी ती ही गुरु मानल्या गेली। भावानं जर आपल्याला जर चांगली क्रिया जर दिली तर भाऊ ही गुरु आहे माय बापा। मग त्या ठिकाणी माय बापा कोणाचा जरी गुण जर घेतला, जो जो घेतला म्या ज्याचा ज्याचा गुण तो तो म्या गुरु केला जा। ज्याचा ज्याचा मी गुण घेतो त्या पद्धतीने मायबाप गुरु तो झाला जातो। मग तुम्ही म्हणता ना मग काय तर भगवान परमात्म्यानं सुद्धा 21 गुरु केले। कारण प्रत्येकाचं वेगवेगळ्या पद्धतीचं असणारं शिक्षण असतं। आपल्याही जीवनामध्ये प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा गुरु पडतो मायबाप। शाळेत जर गेला तर भूगोलाला गुरु, इतिहासला गुरु, विज्ञानला गुरु, इंग्लिशला गुरु आणि ते वेगवेगळ्या पद्धतीचे गुरु असते। सांप्रदायिक जर शिक्षण घ्यायचं म्हणलं तर हार्मोनियमचा गुरु वेगळा, पखवादाचा गुरु वेगळा, अमोल महाराजांना असणारा पॅड वाजवतायत त्या पद्धतीने त्यांचे गुरु वेगळे, पखवादाचे गुरु वेगळे, गायनाचे वेगळे। पण असणारा गुरु करना पर कैसा करना। पानी जैसा आप छान के पीते हो, पानी पीना छान के गुरु करना पहचान। नाही तर आजकालची परिस्थिती अशी झालेली आहे माय बापा, ज्या पद्धतीने कोंबडी पुढे पळते आणि तिच्या मागे असणारा त्या कोंबडीचे पिले पळतात। कितीतरी शिष्य आणि कितीतरी बाटल्या झालेल्या आहेत माय बापा। हा शिष्य परंपरा, गुरु परंपरा वेगळ्या पद्धतीची। काही काही ठिकाणी हरिपाठ नाही, त्यालाच काही येत नाही, त्याच्या मागे 50 शिष्य असतात। तो बी अभिमानानं सांगतो हे आपला गुरु, हे आपला चलन, तो आपला चलन, तो आपल्या संस्थेतला, हे आपल्या संस्थेतला। हा नाही प्रतिपाद्य विषय माय बापू। म्हणून असणारा गुरु करना छान के, पाणी पिना आपलं पाणी पिना छान के आणि गुरु करना पहचान के। म्हणून असणारा आपलं समर्पण करा, गुरु असणारा चांगला पद्धतीचा असावा।